50 वर्ष झाले आपली सप्त्याला पंगतोय आणि 50 वाऱ्या झाल्या महान माझ्या बायकोच्या. बायको संग 50 वाऱ्या केल्या, सप्त्याला 50 पंक्ती दिल्या आणि ईदभर धुऱ्यासाठी भावाचं कंबड मोडलं. चोट्या झालं झालं. परमार्थ सांगायच्या गोष्टी नाहीत, परमार्थ जगता आला पाहिजे, जगता आला पाहिजे. महाराज मग इथं घंटाभर पूजा चालते पहाट. तू जाऊला 8 वर्ष झाले बोल ना, लहान्या जाऊला 8 वर्षापासून बोल ना. काऊन? हो मला जायच्या टायमाला ती माहेराला निघून गेलती म्हणून तू जाऊला 8 वर्षापासून बोल ना. माणसाला ब्रह्म, माणसाला मोक्ष, माणसाला स्वर्ग, माणसाला नरक हे मग सांगा. माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हे सांगणं आज गरजेचं आहे. नाथपंथाचे प्रमुख देवता महादेव आहे आणि ती वैष्णव संप्रदायाच्या शिरावर बसून पहिला मान मिळाला. एका जनार्दनी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवाचा शिरोमणी म्हणजे वैष्णवाचा पहिला, वैष्णवातला पहिला वैष्णव होण्याचा मान महादेवाला दिला. पण ऐका, वैष्णव संप्रदायाच्या देवाने महादेवाला पहिला वैष्णव होण्याचा मान दिला आणि महादेवाला विचारलं मी तर तुला डोक्यावर घेतलं, पण या तुम्ही मला काय दिलं? आपल्याकडे पांडुरंगाला पांडुरंग, विठुराया, विठ्ठल, कानड असे नाव आहेत. पण जेव्हा पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर घेतलं आणि सांगितलं वैष्णव संप्रदायातला पहिला वैष्णव होण्याचा मान मी तुम्हाला दिला, आता तुम्ही मला काय देणार? महादेवानं सांगितलं तुमच्या वैष्णव संप्रदायात तुम्ही मला पहिला मान दिला वैष्णवाचा, मी तुम्हाला माझ्या संप्रदायाचं नाव देतो. आणि मग पांडुरंगाचा पंढरी नाथ महादेवाने केलेला आहे. विठाल एकट्या महादेवाने केला नाही, महादेवाला केला नाही. म्हणजे मग ते सगळे नाथपंथात घातले. नामदेवराय दरबारात आले की पांडुरंगाने सांगितलं हे सगळे एकत्रित गोळा कर. आणि मग नामदेवराने अभंग लिहिला. कोणता माहिती? आता बंधू गणनाथा उमा गणनाथा. गणपतीला सुद्धा नाथ संप्रदायात आणलं. विठाल विठाल. आणि ज्याच्या मंदिरात कीर्तन चालू होतं हा बाबा 3 युग नाथपंथात आला नाही. मच्छिंद्रनाथाने बांधल्यावर त्याला दीक्षा दिली. मग मच्छिंद्रनाथाचा शिष्य झाला मारुतीराय. विठाल विठाल. घटना अलीकडची कलियुगातली. महाराज नामदेवराय आणि ज्ञानोबरायांच्या समाधानी हरिपाठ जन्माला आला. योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म. पण नामाचं महत्व सांगणार हरिपाठ जन्माला आला. आणि मग ते ज्ञानोबराय आपली गुरु परंपरा सांगताना म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा नाथ संप्रदायाच्या रचनेने किंवा नाथ संप्रदायाच्या पायाभरणीने वारकरी संप्रदायाचा प्रारंभ झाला. नाथ संप्रदायाचा प्रारंभ झाल्याच्या नंतर नाथ संप्रदायामध्ये पहिली देवता महादेव आहेत. महादेव आहेत. महादेवाच्या कष्टाने आणि दत्तप्रभूच्या आज्ञेने नाथ संप्रदायाची स्थापना झाली. नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान जन्माला आलं. कुठून जन्माला आलं नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान? ऐका. संप्रदायाचं तत्वज्ञान आणि मच्छिंद्रनाथ ही परंपरा कुठून आली? कुठून आली तर ऐका. सृष्टीची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाला नारायणाने उपदेश केला. ब्रह्मदेवाच्या नाभीमध्ये कमळाचा जन्म झाला. त्या कमळामध्ये एका जीवाची उत्पत्ती झाली, त्याचं नाव ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाला काय करायचं हे कळत नव्हतं म्हणून त्याच्या कानावर 2 कठोर व्यंजनं पडली. कठोर व्यंजनं पडली क च ट त आणि प. चौथ्या आणि 5व्या वर्गातले प्रारंभीचे 2 कठोर व्यंजन त आणि प दोन्ही शब्द एकत्रित केल्यावर त्याचं अर्थ नाव झालं तप. आणि मग ब्रह्मदेवाला तप करायचं. पण कुणाचं करायचं? आणि मग सृष्टीच्या निर्मात्याचं किंवा ज्याच्यातून मी जन्माला आलो त्याचं तप करायचं, त्याची धारणा करायची. ते तप करताना भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं तुझी उत्पत्ती केवळ, ऋषी बोलू नको, तुझी उत्पत्ती केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त सृष्टीच्या उत्पत्ती करता झाली. कशा करता? सृष्टीच्या उत्पत्ती करता. ब्रह्मदेव म्हणले आता सृष्टीची उत्पत्ती मी कशी करू? मग ब्रह्मदेवाने डोळे लावले आणि सृष्टीच्या पहिल्या सर्गामध्ये ब्रह्मदेवाने सनकाधिक निर्माण केले. सनकाधिक म्हणजे 7 वर्षाचे बालक, लंगोट कसलेला, हातात कमंडलू. काय करायचं? म्हणले तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. अजिबात नाही म्हणले, आम्ही भगवंताची प्राप्ती करणार. आपले मुलं आपलं ऐकत नाहीत म्हणून ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाची भ्रुकुटी आद्यचक्राचा भाग फुटला आणि त्या आद्यचक्राच्या भागातून अंगुष्ठा एवढा
अंगुष्ठा एवढा रुद्र जन्माला आला आणि तो अंगुष्ठा एवढा रुद्र महारुद्र झाला आणि त्याचं नाव महादेव आणि त्याचा 11वा रुद्र मारुती. विठाला विठाला मग सृष्टीची उत्पत्ती झाली आणि मग ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र होते कोण? राजा दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतीने हवन केलं आणि दक्ष प्रजापतीला 16 कन्या झाल्या. किती? 16 कन्या. त्या 16 कन्यापैकी एक पितरांना दिली, एक अग्नीला, एक स्वाहा नावाची अग्नीला दिली, सुधा नावाची पितरांना दिली, सती नावाची महादेवाला दिली आणि राहिलेल्या 13 कन्या एकट्या चंद्राला दिल्या. कोण? कोण? दक्षानं. कोण? ध्यान आहे का? याचं काय ध्यान ठेवा माय. मग 1,500 पगार येईन. 3 दिवस झाले वाट पाहिले मी. अवघड आहे. दक्षानं यज्ञ केला आणि हवनाच्या टायमाला गुरुजी त्या हवनातून सतीचं प्रागट्य झालं. जुन्या काळामध्ये मुलगी जन्माला यावी म्हणून सनातन संप्रदायामध्ये यज्ञ केले जायचे. सनातन संप्रदायामध्ये मुलगी व्हावी म्हणून यज्ञ केले जायचे. आणि आता हिंदू म्हणून जगणारे मुलगी होऊ नये म्हणून गर्भपात करायलेत. नालायक आहेत. विठाला महाराज सतीचा जन्म झाला आणि सती जन्माला आलेली ब्रह्मदेवानं पाहिली आणि ब्रह्मदेवाला सतीचा मोह झाला. सतीचा मोह झाला आणि ब्रह्मदेवाचं तेज असखलित झालं. जमिनीवर पडलं. ब्रह्मदेवाला स्वतःच्या कर्माची लाज वाटली. मोठ्या माणसाच्या हातून कर्म झाल्यावर त्याला लाज वाटते, पण मला वाटते कर्म झाल्यावर लाज वाटण्यापेक्षा कर्म करण्या अगोदर लाज वाटली की माणूस पापाला बळी पडत नाही. विठाला बोले मुंह से निकला हुआ लफ्ज और कमान से निकला हुआ तीर कभी वापस नहीं आता. कर्म करून विचार करत बसण्यापेक्षा विचार करून कर्म केलं की त्याच्या वाट्याला पाप येत नाही. ऐका, त्या सतीकडे पाहिलं आणि सतीकडे पाहिल्यावर जमिनीवर ते असं खली झालं. लाज वाटलं. डाव्या पायऱ्यानं जमिनीला ते सारवलं. यज्ञ मंडपामध्ये सगळं उरकल्यावर जेव्हा तो कचरा पाला पाचोळा फुलं भरले यज्ञ मंडपातले आणि त्या फुलासहित सगळं निर्माल्य एका नदीत टाकलं. कोणत्या? यमुना नावाच्या नदीत. यमुना नावाच्या नदीत ते सगळं निर्माल्य टाकलं. पण ब्रह्मदेवाचं तेज, आता तेज या शब्दाला दुसरा शब्द आहे मराठी भाषेत, पण माझ्या वयानुसार माझा अधिकार नाही म्हणून मी तो शब्द वापरत नाही. आणखी तुम्हाला जर नसलच लक्षात आलं तर बाळाची उत्पत्ती पुरुषाच्या शरीरातून ज्या गोष्टीने होते त्याला तेज असं म्हणतात. याच्या पुढचा शब्द मी सांगत नाही. मला म्हणजे अक्कल भरपूर जरी असली तरी पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्या वयाचा अधिकार पाहून बोलता आलं पाहिजे असं सद्गुरु दादासाहेब म्हणतात. विठाला आणि त्याचा परिणाम आमच्या फडार आजही सद्गुरूंनी उपर्ण दिल्याशिवाय काल्याचं कीर्तन करता येत नाही. कारण काल्याच्या कीर्तनात बरेचसे शब्द वयामानाला न शोभणारे असतात. आजही आमच्या फड्यावरती 1000-2000 कीर्तन 400-500 कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराला काल्याच्या कीर्तनाचं उपर्ण दिलं जातं. सोपान महाराज, होळकरी परंपरेमध्ये काल्याचं कीर्तन कुणी करावं याला सुद्धा बंधन आहेत. आणि आपल्या इकडे लोक 5-5 वर्षाच्या पोराचे कीर्तन ऐकायले. याच्यापेक्षा वाईट दिवस काय यावेत संप्रदायावरती. महाराज लाज वाटली ब्रह्मदेवाला. ते सगळं कचरा उचलला आणि नदीत टाकला. यमुना नदीत टाकल्यावर पाल्याला चिकटून गेलेलं तेज एका माशानं ग्रहण केलं. ऐकायला तुम्ही? मा झोपल्या काय? बोल ना. टको बाहेरात माझ्या तोंडावर माया सगळ्यांना तर न्यारच लावलंय आज. ऐका, यमुना नावाच्या नदीमध्ये ते पाला पाचोळा टाकला आणि पाला पाचोळा टाकल्याच्या नंतर त्या पाला पाचोळ्याला चिकटलेलं तेज एका माशानं ग्रहण केलं. आणि मग ज्या सतीला पाहून ते तेज असं कली झालं होतं का, त्या सतीचं महादेवासोबत लग्न झालं. सतीनं महादेवाला विचारलं, सदैव समाधिस्थ भजनात राहता, भजन करता काय कारण? अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत रसाळ, अनुभवतनमय सकळ, नामा मने केशव कृपाळुगा, अहम सोहम प्रब्रह्मणे किंवा अहम ब्रह्मास्मी तत्वमसी
प्रज्ञानम ब्रह्म अयमात्म ब्रह्म याचा बोध झाल्याशिवाय माणसाचं पारमार्थिक कर्म पूर्ण होत नाही. विठाल आणखी पलीकडे जाऊन सांगतो, हा बोध होण्याकरता कीर्तनच करावे लागतात असं अजिबात नाही. हा बोध होण्याकरता 1000 गाव फिरावे लागतात असं अजिबात नाही. हा बोध होण्याकरता गुरु पक्का असावा लागतो. नाही तर मरका गुरु रडका चला आणि दोन्हीचा जन्म वाया गेला. विठाल काही बाया माळ घालायला, महाराज मला माळ घाला. आई तुम्हाला माळ आहे ना पहिली? हो बापा घातली होती एका महाराजाच्या हातानं, पण आमचा गुरु मेला. आमचा गुरु मेला. महाराज आमचा गुरु काऊन मेला? मेला तुझ्यासारखा केला चल्ला म्हणून तो मेला. गुरु ही व्यक्ती नाही, गुरु हे तत्व आहे. गुरु कधीच मरत नसते, गुरुचं शरीर मरते. विठाल महाराज सतीनं महादेवाला विचारलं, देवा सदैव समाधिस्थ असता, समाधिस्थ असताना एवढं सगळा आनंद तुम्ही जो भोगता परमार्थाचा हा कशामुळं? म्हणले भजनामुळं. ते भजन मला शिकायचंय. ते म्हणले बघ आत्मानंद भोगण्याचं भजन अनुहात वाजती टाळ. अनुहात वाजती टाळ म्हणजे माहितीये, योग शास्त्राप्रमाणे आपल्या हृदयाच्या इथे अनुहत नावाचं चक्र आहे. त्या अनुहत नावाच्या चक्राचं काम काय आहे? श्वासावरती कंट्रोल करणं. आणि मग सासो की माला पे सुमरूपी का नाम, अनुहात वाजती टाळ म्हणजे श्वासावरती ज्याचं भजन त्याचा गुरु पक्का. विठाल श्वासावर ज्याचं भजन त्याचा गुरु पक्का. त्याचा गुरु पक्का म्हणजे जनाबाईनं थापलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. चोखोबा मेल्यावर सुद्धा हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. का? गुरु पक्का. विठाल ढाला ऐका आता उठू नका, माया बी अंगात येते बरं, मग मला नाचा वाटते. हो बर 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 चांगलंय बा. महाराज सतीनं सांगितलं महादेवाला, देवा मला हे तत्वज्ञान शिकायचंय. मला हे तत्वज्ञान उघड देता येत नाही. मग हे तत्वज्ञान एकांतात सांगावं लागतं. गुरुने शिष्याला केलेला उपदेश सुद्धा एकांतात असावा आणि शिष्याना आलेली अनुभूती सुद्धा एकांतात सांगावी. विठाल महाराज मला ते तत्वज्ञान सांगा. ते म्हणजे इथं नाही, चला कुठं? एकांतात. मग आली यमुनेच्या तटावर. यमुनेच्या तटावर 2 जण बसले आणि 2 जण बसल्याच्या नंतर महादेवानं ते सगळं तत्वज्ञान सतीला सांगितलं. सतीला सांगितलं आणि शेवटी महादेवानं विचारलं, सती मी सांगितलेलं तत्वज्ञान तुला कळालं का? सतीच्या अगोदर नदीतून आवाज आला, आदेश, ओम नमो आदेश. सती म्हणली, देवा माझ्या अगोदर आदेश, ओम नमो आदेश. हा आवाज कुणाचा आहे? आणि मग महादेव हसले. महादेव म्हणले, आदिनारायण परंपरेतील 9 नारायणापैकी ज्येष्ठ नारायण कवी नारायण. कवी नारायणाला तत्वज्ञानाच्या प्रचाराकरता भगवान नारायणाने दुसरा अवतार घ्यायला लावला. त्या दुसऱ्या अवतारामध्ये त्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या तेजापासून झाली. ब्रह्मदेवाचं तेज एका माशाने ग्रहण केलं आणि कवी नारायणाचा दुसरा अवतार एका माशाच्या पोटात गर्भाच्या रूपानं आहे. आणि त्यांना आता हे तत्वज्ञान जगाला वाटायचं म्हणून ते माशाच्या पोटातलं बाळ बोललो. माशाच्या पोटातलं बाळ म्हणून तो मच्छी इंद्र, माशाचा राजा इति मच्छिंद्र, आणि तोच मत्स्य इंद्र आणि तोच मच्छिंद्रनाथ. विठाल आणि मच्छिंद्रनाथांनी म्हणजे पूर्वीच्या कवी नारायणांनी आता माशाच्या पोटात बालकाच्या स्वरूपाने अवतार घेतला. त्याचं नाव मच्छिंद्रनाथ. अधिनाथ भूमा बीज प्रगटली, अधिनाथ भूमा बीज प्रगटली, अधिनाथ भूमा बीज प्रगटली, अधिनाथ भूमा बीज प्रगटली.
ती कुठं आणि कुणात घडला? आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथाने उमे करता बीज म्हणजे बीज मंत्राचं प्रागट्य केलं. ते कुणाला प्राप्त झालं? सहज. आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. सहज स्थितीमध्ये मच्छिंद्राला त्या बीज मंत्राची प्राप्ती झाली. बीज मंत्राची प्राप्ती झाली. आदिनाथ आणि उमा दोघांच्या समाधातला बीज मंत्र यांना मिळाला. आणि मग फक्त तो मंत्र घेऊन नाही चाललो. नाथ पंथामध्ये मंत्र मिळाल्यावर त्या मंत्राची साधना करण्याच्या काही मुद्रा आहेत. बरं, एकाच पंथात नाही, एकाच पंथात नाही. दत्त पंथामध्ये जर आपली साधना सिद्ध करायची असेल, सद्गुण मिळाली तर खेचरी मुद्रा लावावी लागते. नाथ पंथामध्ये भीम मुद्रा लावावी लागते. नाथ पंथामध्ये भीम मुद्रा लावावी लागते. शैव पंथामध्ये काल मुद्रा बांधावी लागते. मुद्रा आहेत त्याच्या, याचे प्रमाण आहेत. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी ध्यान केरी. मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी मैसला. प्राणायामी मैसला. मुद्रावली केसरे रायाजी वैसला. मुद्रावली केसरे रायाजी वैसला. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी. मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी पहिले मेरूचे शिखरी एक योगी ध्यान करी. मुद्रा लावणी खेचरी. खेचरी मुद्रा लावली की जिभीचे दोन आडे करावे लागतात. ते टाळ्याला चिकटवावे लागते. बोळ पांढरे करावे लागतात. भूक तहान विसरते. ना आठवे घरदार तहान पळाली भूक. या करता खेचरी सिद्ध पाहिजे. ढाला ढाला. खेचरी नावाची मुद्रा दत्त संप्रदायामध्ये. मग नाथ संप्रदायामध्ये कुठली मुद्रा? नाथ संप्रदायामध्ये ज्ञान संपादन करण्याकरता भीम नावाची मुद्रा. ज्ञानोबराय समाधीला बसताना सुद्धा कुठल्या मुद्रेत बसले? भीम मुद्रा. डोळा उत्तराभिमुख बैसून उत्तराभिमुख बैसुनी. बाहेर पद्मासन घालून उत्तराभिमुख बैसून बैसुनी. तिथं कुठली मुद्रा सांगितली? भीम नावाची. भीम मुद्रा नाथ संप्रदायामध्ये महत्वाची. ऐका, महाराज मच्छिंद्रनाथाला सगळं तत्वज्ञान मिळालं. कुठं? आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. त्याची प्रेम मुद्रा गोरक्ष आधी दिली. पूर्ण कृपा केली. त्याची प्रेम मुद्रा. त्याची मुद्रा प्रेमे गोरक्षादी दिली. मच्छिंद्रा कोणती मुद्रा? प्रेमानं गोरक्षाला दिली, अशी ती परंपरा आहे. आता नाथ संप्रदायामध्ये अडीच अक्षराचं नाव कोणतं आहे? याच अभंगाच्या शेवटी निवृत्तीरायन सांगितलं. हो, निवृत्तीरायन सांगितलं, आमच्यावर गहिनीनाथाने कृपा केली ना अडीच अक्षराचं नाव आम्हाला दिलं आणि त्या नावाने आमचं कुळ पावन झालं. गहेनी प्रसाद निवृत्ती दात. पुढे पाहुणा हो, निवृत्ती गहिनी. आता म्हणा ना, कृष्ण नामे कुळ हे पावन. कृष्ण नामे कुळ हे पावन. कृष्ण नामे कुळ हे पावन. कृष्ण नामे निवृत्ती गायनी कृपा केली गुरुना. कुळ हे पावन. निवृत्तीनाथ म्हणतात निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. आणि कुळ हे पावन. कृष्ण नामे. आणि व्याकरण दृष्ट्या कृष्ण हा शब्द किती अक्षराचा आहे? क आणि श्न. हो, अर्धा अक्षर पकडत नाहीत हा.
व्याकरणात अर्ध अक्षर नाहीत पकडत. क आणि न 2 अक्षर आणि खालचा उलटा रफार. किती अक्षर झाले? 2.5. नाथ पंथात 2.5 अक्षर, दत्त पंथात 4.5 अक्षर. दत्तात्रय कुठले? दत्त अत्रय हे 4.5 अक्षर. आणि तुकोबराच्या पंथामध्ये राम राम कृष्णाच्या 2.5 4.5 आणि हरीचे 2 6.5. विठाला विठाला. म्हणजे अवांतर पंथ चैतन्य संप्रदायाने सगळे संप्रदाय समाविष्ट केले. चैतन्य संप्रदायाने सगळे संप्रदाय किंवा सगळे अक्षर समाविष्ट केले आणि महाराष्ट्राला दिशा दिली. म्हणून तुकोबराय कळसावर आहेत. विठाला विठाला. आता ऐका महाराज, महादेव आणि सतीच्या संवादातलं तत्वज्ञान कोण ऐकलं? आई कोण ऐकलं? निर्मलाबाई ना, मग चातुराबाईनं ऐकलं, मग मी ऐकलं का सगळ्यानं? कोण ऐकलं? मच्छिंद्रानं. कोण ऐकलं? माशाच्या पोटातल्या मच्छिंद्रानं. काही काळ गेला ना माशाच्या पोटातून त्या मच्छिंद्राचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यावर ते लेकरू कनक नावाच्या कोळ्याला सापडलं. शेषरावाला कनक नावाच्या कोळ्याने ते लेकरू 5 वर्ष सांभाळलं. आणि 5 वर्षानं कोळ्याचा धंदा माशा पकडायचा. त्यानं ते लेकरू नदीवर माशा पकडायला नेलं. माशाच्या पिल्लाला पोहणं शिकवायचं काम नाही. खाटकाच्या लेकराला तुकडे करायचं काम सांगायचं नाही, अजिबात नाही. ते म्हणजे येत थोर जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती. आमच्या इकडे एक म्हण आहे, आमच्या इकडं एक म्हण आहे, माटी तैसा लोटा और बाप वैसा बेटा. विठाला लाल माती मडक पक्क, काळी माती मडक कच्च. म्हणजे मातीनुसार मडक्याचा गुणधर्म ठरतो, तसा बापानुसार लेकराचा गुणधर्म ठरतो. पण बापाला जर कळत असेल मी नालायक आहे, तर त्यानं लेकरू चांगलं घडवलं पाहिजे. त्यानं का लेकरू वाईट घडवलं, नालायक बापानं का लेकरू नालायक केलं की मग दोघाची माती आहे. विठाला येत थोर जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती. कोळ्याचं बोरग माशात पकडणार, कोळ्याचं बोरग माशात पकडणार, चुकीचं आहे. कोळ्याची कीर्ती वाढिली गहन आणि केले रामायण रामाधी. कोळ्याचं बोरग माशात पकडते असं अजिबात नाही. माशा पकडणाऱ्या कोळ्याला जर कळालं मी केलं ते लेकराच्या नशिबाला येऊ नये, तर त्याला संस्कार चांगले दिले पाहिजे. ढाला ढाला. 5 वर्षाच्या मुलीवर 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते. लोक म्हणतात सरकार कुछ नहीं कर सकती. एक बात बता दूं, सरकार अगर कुछ ना कर सके तो हमें बताना. सरकार कुछ ना कर सके तो हमें बताना. जो काम सरकार से नहीं बनेगा वो काम ज्ञानोबा तुकोबा के संस्कार से बनेगा, इसकी गारंटी है. सरकार से जो नहीं बनता वो संस्कार से बनता है, संस्कार से बनता है. पण लोकाला संस्कार म्हणले की जमस ना. बाबा 5 वर्षाचं लेकरू नदीच्या कड्यावर नेलं, बापानं मासे पकडले. जगताप सर बाप टोपलं भरायचं आणि त्याच्यावर झाकण टाकायचा. बाप पुन्हा नदीत गेला जाळ करायला की पोरगा अख्खा टोपला उचलायचा नदीत टाकायचा. त्याला ते मासे तडफडताना दिसायचे ना, त्याला ते मासे तडफडताना दिसायचे. तडफडलेले मासे पाहिले की त्याचा जीव तळमळ व्हायचा. दुसऱ्याची तडफड पाहिल्यावर ज्याचा जीव तळमळ होतो तो साधू, आणि दुसऱ्याची तडफड पाहिल्यावर ज्याला बरं वाटते तो नालायक. विठाला विठाला. पारमार्थिक क्षेत्रात आलेला माणूस कपड्यानं मळका असावा, शरीरानं कळका असावा, पण दुसऱ्याचं भलं झाल्यावर त्याच्यावर जळणारा जळका नसावा, तर परमार्थ कळाला म्हणायचं. तर परमार्थ कळाला म्हणायचं. पण आपल्या इकडं कच्च पीठ खाल्ल्यावर जेवढं पोट दुखणार नाही तेवढं दुसऱ्याचं नीट झाल्यावर पोट दुखायला. विठाला. आणि ते मग इथं मंदिरापुढे सांगते महाराज 50 वर्ष झाले आपली सप्त्याला पंगते आणि 50 वाऱ्या झाल्या महान माझ्या बायको संग 50 वाऱ्या केल्या, सप्त्याला 50 पंक्ती दिल्या आणि ईदभर धुऱ्यासाठी भावाचं कंबड मोडलं. चोट्या ढालं ढालं. परमार्थ सांगायच्या गोष्टी नाहीत, परमार्थ जगता आला पाहिजे, जगता आला पाहिजे. महाराज
मग इथं घंटाभर पूजा चालते पहाट. तू जाऊला 8 वर्ष झाले बोल ना. लहान्या जाऊला 8 वर्षापासून बोल ना. काऊन? हो मला जायच्या टायमाला ती माहेराला निघून गेली ती, म्हणून तू जाऊला 8 वर्षापासून बोल ना. माणसाला ब्रह्म, माणसाला मोक्ष, माणसाला स्वर्ग, माणसाला नरक हे मग सांगा. माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हे सांगणं आज गरजेचं आहे. विठाल आता ऐका महाराज, त्या लेकरांना दिवसभर उचलायचं टोपलं नदीत, संध्याकाळ झाली आणि बापानं त्या कनक नावाच्या कोळ्यानं टोपल्यावरचं झाकण काढलं. सगळे टोपले रिकामे. अरे बापरे. विचारलं का रे मच्छिंद्रा, काय टोपल्यातले मासे कुठे आहेत? बाबा मासे घरी नेऊन काय करायचं? तीन मूर्ख आहेस का? अरे मासे घरी नेऊन शिजवायचे, खायचे, पोट भरते. बाबा आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणं चुकीचं आहे. हे खाणं माणसाचं नाही, अरे खाणं कुत्र्याचं आहे. हे बऱ्याच कुत्र्याला कळण आणखी बी. हे खाणं माणसाचं नाही, हे खाणं कुत्र्याचं आहे. हे बऱ्याच कुत्र्याला कळण. आणि कुत्र्याला कळालं की मग समर्थाचे श्वान त्याशी जगी मिळे मान. हो मग तो कुत्रा साधा नाही, तो छत्रपतीच्या समाधीत उडी टाकणारा. विठाल कुत्र जरी झालं तर संत द्वारी कुत्रा झालो, प्रेम रसाशी सोकलो. भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या वैसलो. समर्थाचे श्वान त्याशी जगी मिळे मान. गुरुजी जगतात सोर, गावात फिरणार कुत्र आणि गेटच्या आत बांधलेलं कुत्र नाहीत म्हणत. त्याचं नाव टॉमी, मोत्या, त्याचं नाव प्रियांश, विक्या, कुत्र्याचे नाव. गेटच्या आत बांधलं की त्याला टॉमी, त्याचं नाव मोत्या. आणि ते का मोकळं सुटलं की लोक घरातल्या कुत्र्याला बोलवताना, साखळीने बांधलेल्या कुत्र्याला बोलवताना बाया कशा म्हणतात? टॉमी कमियर बेटा. कुत्र्यालाच, पण ते समर्थाचं आहे आणि साखळीत बांधलेलं आहे म्हणून त्याला सन्मानानं बोलवतात. आणि त्यानं का साखळी तोडून पळालं की लोक हाड मग गोटा फेकून मारतात. फक्त कुत्र्याला कळायला पाहिजे आपल्या गळ्याला कोणाची तरी साखळी असावं. विठाल म्हणून कुत्र्यानं साखळी घालायचे निर्णय बदलायचेच नाहीत. विठाल कुत्र्यानं साखळी घालायची नाही, कुत्र्याच्या गळ्याला साखळी असली पाहिजे. नाही तर कुत्र मोकाट होते. मोकाट झालेलं कुत्र कोणीतरी मारते आणि मारलेलं कुत्र पिसाळते आणि पिसाळलेलं कुत्र इंजेक्शन देऊन चित्त मारा लागते. मग विठाल महाराज, आपल्या जगण्यासाठी याची तडफड करणं चुकीचं आहे. बापाला राग आला, अक्कल नाही म्हणले मच्छिंद्रा तुला 4-2 पैसे मिळाले असते, पोट भरलं असतं. ते बाबा आपल्या पोटासाठी पैशासाठी याचा जीव काढून घ्यायचा. बाप म्हणे सरळ बोलायला 5 वर्षाचं गाबडं नाही, नेक माया जीवावर जगायला. पण ते 5 वर्षाचं पण त्याला ठाम पक्क माहित होतं ना. ते जन्माला याच्या अगोदर त्यानं ज्ञानेश्वरी ऐकली होती ना. त्याची माय काय भापरी थापता तिकडे भांडणं ऐका थोडीच गेली ती. नाही, त्याच्या मायनं महादेव पार्वतीचा संवाद ऐकला होता. ते म्हणे बाबा मला जगवतो असं तुम्ही म्हणायचं नाही. तुमच्या सहित, माझ्या सहित आणि पाण्यातल्या माश्या सहित जगवणारा वर बसला. तुम्ही मला जगवत. पाषाणाची मुखी बैसरा दरदुरता या मुखी चारा कोण घाली. मग तर बापाची तळपायची आगत मस्तकाला गेली. निघ म्हणे घरातून. एका मिनिटात निघाला. 5 वर्षाचा मच्छिंद्र, अंगावर कसलेली लंगोटी आणि वाळलेल्या जटा घेऊन कुठं? बद्री केदार. ज्यानं तत्वज्ञान सांगितलं त्या महादेवाला भेटायला. जो जाय बद्री वो ना आय उदरी, जो गया केदार ओ उसका हो गया उदार. हो गेला तिथं गेल्यावर महादेवाची साधना केली. महादेवाचं प्रागट्य झालं. महादेवानं आशीर्वाद दिला. म्हणले देवा तुम्ही मला दुसरा जन्म घ्यायला लावला. कवी नारायणाचा मच्छिंद्रनाथ केला. आता आदिनाथाचा शिष्य म्हणून तुम्ही मच्छिंद्रनाथ केलं. माझ्याकडचं तत्वज्ञान जगाला सांगायचं. पहिला उपदेश बापाला केला तर बापानंच ऐकला नाही. पहिला उपदेश मी बापाला केला म्हणजे बापानं ऐकला नाही. आणि तुम्हाला सांगतो चांगले कामं करताना लोक नाहीत विरोध करत, भावकीतून आणि घरातून विरोध चालू होते. चांगले कामं करताना पहिला विरोध घरातून. म्हणजे पहिला उपदेश मी बापाला केला, बापानं माझं ऐकलं नाही तर सांगू कोणाला? जग फुकट तत्वज्ञान ऐकत नाही. फुकटच्या तत्वज्ञानाचा जगाला अजिबात महत्व नाही. फुकटच्या तत्वज्ञानाचं
फुकटच्या ज्ञानाची जगाला किंमत नाही, म्हणून मी ठरवून येत असतो गुरुजी. विठाला विठाला ऐका. म्हणजे मग केवळ तत्वज्ञान कोणी ऐकणार नाही, तसा नमस्कार कोणी करत नाही. मग म्हणले चमत्कार आणि नमस्कार दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. मग महादेव म्हणले मच्छिंद्रनाथा, मी दिलेलं ज्ञान जगाला सांगा, पण ते ज्ञान सांगत असताना लोकांना चमत्कार दाखवा, तेव्हा लोक तुमचं ऐकतील. म्हणजे मग चमत्कार कसे दाखवायचे? म्हणजे चमत्काराची विद्या नाशिकला जा. ज्या सती संग महादेवाचं लग्न झालं होतं त्या सतीनं यज्ञामध्ये उडी टाकली होती, तिच्या शरीराचे 52 शक्तिपीठ निर्माण झाले होते गुरुजी. त्या 52 शक्तिपीठातले महाराष्ट्रात 4, महाराष्ट्रात 4, कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी. आता तुम्ही म्हणता 3.5 आहेत. 4 होते त्याचे 3.5 झालेत. 4 होते त्याचे 3.5 झाले. सारंगनर बाबा कसे? महादेवानं मच्छिंद्रनाथाला बद्री केदारवरून इकडं पाठवलं. कुठं? नाशिक जिल्ह्यातल्या मार्कंडे नावाच्या गडावर. मार्कंडे नावाच्या गडावर मार्कंडे नावाचे ऋषी सप्तशतीचा पाठ करायचे. आणि ते पाठ करत असताना आता जर आपल्या मंडपात काही मावल्या बसल्या आणि बाहेर गलबला झाला, तो गलबला जर ऐकू नाही आला तर आपण तो ऐकू यावा म्हणून हळूच आपण कान तिकडे लावतो. माणूस तिकडे कान लावत असताना मान कशी करते? अशी करते का नाही? नाशिकच्या गलबल्यात मार्कंडेय ऋषीचे श्लोक सप्तशृंगीला ऐका वाटायचे, पण ऐकू येत नव्हते, म्हणून सप्तशृंगी असा कान लावून ऐकायची. तीन असा कान लावून ऐकता ऐकता सारंग बाबा अशी जे झाली ती आणखी तशीच आहे. आणि आपल्या इकडे आजही शरीराला व्यंग असलं की त्याला 1/4 हाप म्हणतात. 1/4 किंवा हाप म्हणतात. ते पूर्ण शक्तिपीठ होतं. मार्कंडेय ऋषीचं तत्वज्ञान ऐकायसाठी सप्तशृंगी अशी वाकली आणि तिच्या मानाला व्यंगत्व आलं आणि ती वाकल्यामुळं अख्ख्या शक्तिपीठाचं अर्ध झालं आणि मग 4 शक्तिपीठाचे 3.5 झाले. त्या मार्कंडेय गडावरती मच्छिंद्रनाथ गेले. मच्छिंद्रनाथानं तिथं साधना केली आणि साधना केल्यावर मच्छिंद्रनाथाला सप्तशृंगी प्रगट झाली. आता सप्तशृंगीचा वारकऱ्याचा संबंध किती पहा. आपले लोक मानतच नाहीत. सप्तशृंगी तिथं प्रगट झाली. सप्तशृंगी प्रगट झाल्यावर सप्तशृंगीने मच्छिंद्रनाथाच्या डोक्यावर हात ठेवला. मच्छिंद्रनाथाच्या डोक्यावर हात ठेवला आणि आई साहेब, आता तुमच्या उपदेशाने जगाला चमत्कार दाखवायची अशी विद्या द्या. आणि मग सप्तशृंगीने मच्छिंद्रनाथांना तिथे एक विद्या प्रदान केली 6.5 पदाची. त्या विद्येचं नाव साबर विद्या. साबर विद्या नाथपंथात आहे आणि नाथपंथातून वारकऱ्याचा जन्म आहे. त्यामुळे साबराचा, तंत्राचा, सप्तशृंगीचा आणि वारकऱ्याचा पक्का संबंध आहे. विठाला विठाला. फक्त फरक एवढाच आहे, फरक एवढाच आहे. दत्तप्रभूच्या आज्ञेने निर्माण झालेला संन्यास संप्रदायामधला जर शंकराचार्यासारखा महात्मा सप्तशृंगीच्या पाया पडाय गेला तर म्हणायचा काय? म्हणायचा संस्कृत मधला श्लोक, देवीचं दर्शन करायला गेले शंकराचार्य तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. त्याच दत्तप्रभूने वारकरी संप्रदायात आदिनारायणाची परंपरा आली. एकनाथ महाराज जर सप्तशृंगीला गेले तर एकनाथ महाराज काय म्हणायचे? अनादि अंबिका भगवती बोधपरडी घेऊन अति पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. आणि नाथ पंथातले मच्छिंद्रनाथ जर तिथे गेले तर काय म्हणायचे? काली काली महाकाली ब्रह्मा की बेटी इंदर की साली, खावे पान बजावे त्याला. आता पुढचं सांगत नाही. विठाला विठाला. त्याच्यामुळं आपला याचा संबंध नाही. असं जर कोणी म्हणलं तर जाग्या लिहून भेट म्हणा. विठाला विठाला. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषाच आहे निराळी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. साबर विद्येमध्ये बंगाली भाषा मिश्रित आहे, पण नाथपंथ हा बंगाली नाही, बंगाली नाही. कारण भारतातल्या 84 सिद्धांना दीक्षा दिलेला दगड अनुपाद नावाची शिला ही ब्रह्मगिरी नावाच्या डोंगरावर आहे. ब्रह्मगिरी नावाचा डोंगर हा त्र्यंबकेश्वरला आहे. त्र्यंबकेश्वरच्या शेजारी ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर आदिनाथाच्या नंतर मच्छिंद्रनाथ, आणि मच्छिंद्रनाथांनी 84 सिद्धांना नाथपंथाचा जो उपदेश केला शाबरी विद्येचा, तो उपदेश अनुपाद नावाच्या दगडावरती, अनुपाद नावाच्या शिलेवर केला आणि तिथून 84 सिद्ध निर्माण झाले. आणि त्या 84 सिद्धापैकी निवृत्तीनाथ आपल्या वडिलांसोबत तिथं डोंगराला प्रदक्षिणा करायला गेले आणि गहिनीनाथांनी तिथं त्यांना
गहिनीनाथाने तिथं त्यांना सिंहाच्या स्वरूपानं ओढून नेलं आणि आपला उपदेश केला. हरवलेला भाऊ सापडत नाही म्हणून ज्ञानोबराय एक दिवस खेळत 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 आई वडिलांना म्हणले दादाला मी शोधतो. आणि ज्ञानोबराय शोधत गेले. त्यावेळेस निवृत्ती दादा त्या डोंगरावर असलेल्या अनुपाद नावाच्या शिलेवर बसलेले होते आणि आपल्या भीममुद्रेत बसलेल्या निवृत्ती दादांना पाहिलं. आणि निवृत्ती दादांना पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांच्या शरीराला स्पर्श केला. आणि निवृत्ती दादांना ज्ञानोबराय म्हणले दादा दादा दादासाहेब दादासाहेब. आणि हळूच निवृत्तीनाथाने डोळे उघडले. निवृत्तीनाथाने डोळे उघडले, उजवा हात ज्ञानोबरायांच्या डोक्यावरून फिरवला. आणि ज्ञानोबरायला निवृत्तीनाथ म्हणतात काय ज्ञाना दादा किती दिवस हरवलात होता तुम्ही. दादासाहेब किती दिवस तुम्हाला शोधण्याकरता पळापळ केली. दादासाहेब तुम्हाला शोधण्याकरता पायाच्या पाट्या केल्या. दादासाहेब तुम्ही प्राप्त व्हावं म्हणून अर्ध आयुष्य खर्च केलं आणि आज तुम्ही दिसला दादा. दादा काय इथे बसलात. आणि मग त्या दगडावरनं दादासाहेब उतरले आणि ज्ञानोबाला त्या दगडावर बसवलं. आणि निवृत्तीनाथाने ज्ञानोबरांच्या डोक्यावर हात ठेवला. आणि हात ठेवल्यावर ज्ञानोबरायांना सिद्ध केलं. आणि सिद्ध झालेल्या ज्ञानोबरायांना साधकाने प्रश्न विचारला निवृत्ती दादाने तुम्हाला सिद्ध केलं पण निवृत्तीनाथाचे गुरु कोण होते. निवृत्तीनाथाचे गुरु कोण होते. निवृत्तीनाथाला गहिनीनाथ गुरु होते. पण मला सांगा तुमची मूळ परंपरा कुठून आली. तर त्यांनी सांगितलं आमच्या निवृत्ती दादापर्यंत 84 सिद्धांना सिद्ध करणारी परंपरा ही सामान्य नाही. मग ती कोणती आहे. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा हो आदिनाथ गुरु सदाशिवदाता. आदिनाथ गुरु सदाशिवदाता. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सदाशिवदाता. आदिनाथ गुरु सदाशिवदाता. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य मच्छिंद्र दयाला मुखे मच्छिंद्र दयाला मुखे तिच्या. मच्छिंद्रान मोरच्या शिकेरा मच्छिंद्रान मोरच्या शिकेरा मच्छिंद्रान मोरच्या शिकेरा हो मच्छिंद्राने मोर जात गेला. मच्छिंद्राने मोर जात गेला. आ मच्छिंद्राने मोर जात गेला. मच्छिंद्राने मोर जात गेला. ज्ञानोबरायांना प्रश्न केला ज्ञानोबा निवृत्ती दादानी अनुपाद शिलेवरती मस्तिष्कावर हात ठेवून तुमचा उद्धार केला. पण ही उद्धाराची परंपरा कुठून आली. तर ही उद्धाराची परंपरा जिथून आली ती परंपरा ज्ञानोबराय म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. जगाच्या पाठीवर नाथ पंथात 84 सिद्ध आहेत. किती आहेत. 84 सिद्ध आहेत. आणि ज्ञानोबराय नाथ पंथाचं शेंडे फळ आहेत. ज्ञानोबरायच्या नंतर सिद्ध नाथपंथी झाला नाही. कोणा छाती ठोकायची सुद्धा नाही. विठाला विठाला. विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्यात शेवटचा लेकरू घरात जे सगळ्यात लहान असतं का नाही. सगळ्यात लहान असतं का नाही. एखादं घरात 15 माणसं असू द्या आणि 15 माणसं किचन मध्ये जेवाय बसू द्या. ताट वाढले आता पाणी फिरवायचं आणि घरातलं लहान लेकरू त्यानं ताट उचलायचं आणि त्यानं सगळ्याला म्हणायचं सगळ्या तिकडे जेवायचं ला. लहान लेकरानं 2-3 वर्षाच्या लेकरानं सगळे तिकडे जेवायचं ला. त्याची आई म्हणते नाही बस इथं. तो म्हणते नाही तिकडे चाल सगळे चला. मग त्याची आजी उठते आजोबा उठतात. आजी ना आजोबा नाही काका काकू बाबा आई सगळेजण उठा. जर नाही उठले तर ते लेकरू म्हणते मी लोळून घेतो. मग प्रेमापोटी अख्खं किचन मधलं घर ताट उचलून
तिकडे जेवाय जाते. 84 सिद्धांना भारतभर समाधी घेता आल्या असत्या, पण एकट्या ज्ञानोबरायांचा हट्ट म्हणून 84 सिद्ध कुठं आले? 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा 84 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वाणू. ऐका, 84 सिद्धांचा हट्ट करणारा एक लेकरू म्हणजे ज्ञानोबा आहे, आणि लाख लेकराची हट्ट पुरवणारी एक माय म्हणजे ज्ञानोबा आहे. विठाल विठाल. सारंग बाबा 84 सिद्धात निवृत्तीनाथ वेगळे आहेत. अशा 85 सिद्धांकडे हट्ट करून आपला हट्ट पूर्ण करून मागणारं लेकरू म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि आपल्यासारख्या येड्या बांगड्या लाखो लेकरांचे मनोरथ पूर्ण करून ज्याला पायी पायी चालायची गत नव्हती त्याला एशीच्या गाडीत बसवणारी माय म्हणजे ज्ञानोबा आहे. त्या उपकाराची ज्याला ज्याला जाण नाही त्याचा सत्यानाश पक्का आहे. विठाल मुझे कोण पूछता था तेरे बंदगी से पहिले. हो, लोक म्हणतात आम्ही संप्रदायाचा प्रचार करतो. आम्ही संप्रदायाचा प्रचार नाही करत. जगताप सर, मी जर कीर्तन करणार नसतो तर तुमची माझी भेट झाली नसती. भांडेगावातल्या लोकांनी मला जय हरी घातला नसता. ज्ञानोबरायांची माळ आणि दादासाहेबाची 12 बंदी आहे म्हणून महाराष्ट्र ओळखायला उपकार आहेत त्यांचे. विठाल विठाल. केले उपकार सांगो काय बापना करी ऐशी माय धर्मे त्याच्या देखील पाय दिले अक्षय अभय दान काही मालकाची कृपा आहे. महाराज ज्ञानोबरायांना विचारलं तुमच्याकडे आलेलं तत्वज्ञान कसं आलं. मग आधीचा अक्षराचं निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे. किती अक्षर आहेत नाथपंथात? 2.5 अक्षर आहेत. आपल्या संप्रदायामध्ये 3 पंथ प्रमुख आहेत. एक दत्तपंथ, एक नाथपंथ आणि एक आदिनारायण. अशा 3 पंथ, वैष्णव पंथ, चैतन्य पंथ आणि ही सगळी जी पंथ आहेत यातल्या एकाही पंथाचा मंत्र हा झाकून नाही. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. निवृत्तीनाथ म्हणतात मला दिला तोही मंत्र आहे. कोणता? कुळ हे पावन कृष्ण नाम दिलं. तुकोबराय म्हणतात माझाही उद्धार केला सद्गुरूंनी एकाच नामाने. कोणत्या? मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र उघडा असू द्या पण मंत्र दिला. कुळ हे पावन गहिनीनाथाने कुळ पावन केलं शिष्य परंपरेचं, ते कृष्ण नामाने केलं. आणि तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनाचा उद्धार केला त्याच्याकरता एक मंत्र दिला. मंत्र उघडा जरी असेल तरी तो दिलेलाच पाहिजे. विठाला दिलेल्या मंत्राचा जप, दिलेल्या
मंत्राची साधना, गुरुप्रदत्त शब्दाची साधना म्हणजे माणसाचा उद्धार आहे. आणि मनानं जेव्हा जाप्य करणं त्याचा पुण्य साठा होतो, पण मनानं परमार्थ करणारा सदाचारी नाही स्वैराचारी होतो. मनानं परमार्थ करणाऱ्याला ज्ञानोबरांनी पायबंद घातला, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनानं परमार्थ करायचा नाही, अजिबात नाही. परमार्थ मनानं नाही, परमार्थ कुणाच्या तरी आज्ञेनं करायचा असतो. म्हणून कुळ हे पावन कृष्ण नामे. आणि मग आयुष्यामध्ये गुरु परंपरा अत्यंत महत्वाची आहे. त्या गुरु परंपरेचं महत्व सांगताना ज्ञानोबराय म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ उमा बीज प्रकटले. आदिनाथ आणि उमेचा संवाद यमुना नदीच्या तटावर झाला. आणि तिथे माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथांनी तत्वज्ञान ऐकलं. वारकरी संप्रदायातलं सगळं तत्वज्ञान माशाच्या पोटातून जन्माला आलं. म्हणून पांडुरंगाच्या कानात माशा आहेत. विठाल विठाल. जगा काही गोष्टी सहज सांगते, पण ज्या कोणाच्या बापाला माहित नाही त्या सांगते. विठाल महाराज, आदिनाथ आणि उमेच्या संवादाचं तत्वज्ञान माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथांना मिळालं. मग मच्छिंद्रनाथ हातात चिमटा घेतला, त्रिशूळ घेतला आणि मग ते निघाले. ते जात असताना त्यांनी काही मंत्र म्हणले. ते शाबर विद्येतले मंत्र असतात ते म्हणू नये. आता या तत्वामध्ये किंवा गुरु परंपरेमध्ये जी परंपरा आली ती मूळतः 5.5 पदाची बाबा. चैतन्य संप्रदाय 6.5 पद, नाथ संप्रदायामध्ये 5.5 पद आणि दत्तपंथामध्ये 4.5 पद. एक तत्व खंडित झालं. पण ज्ञानोबरायांकडे आलं तेव्हा ज्ञानोबरायांना 2.5 अक्षर गुरु तत्वाचे आणि स्वतःच्या जवळचं एक तत्व त्यात टाकलं आणि गुरु तत्वाला 3.5 पद समर्पित केले. आता याचा पुरावा म्हणून जर विचाराल तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानोबरायांच्या एक ओवीत किती पद आहेत? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुस्वयं वेद्या आत्मरूपा किती पद आहेत? 3.5. ज्ञानोबरांच्या समाधीवर दर्शन घ्यायला जर गेले तर ज्ञानोबरांच्या समाधीला अशा पायऱ्या दिसतात. किती आहेत? पहिली, दुसरी, तिसरी, सगळ्यात वरची अर्धी आहे. समाधीच्या प्रवराला सुद्धा 3.5 पायऱ्या आहेत. आणि आणखी इतिहास पाहायचा असला तर ज्ञानोबराय उठविला आनंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची, नामामने आता लोपला दिनकर. समाधीला जाताना सुद्धा ज्ञानोबराय ज्या पायऱ्या उतरले त्या पायऱ्या किती होत्या? 3.5. विठाला. आणि मग ही जी परंपरा आली, या परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथांनी आपल्याकडचं तत्वज्ञान पुढे दिलं. कुणाला? कवी नारायणाचे दुसरे शिष्य ध्रुवीनारायणाने अवतार घेतला. कुणाचा? आगे गोरख जागे. मग ते गाईच्या शेणाच्या गौऱ्या, त्या गौऱ्याचा रचलेला हुडगा म्हणता का काय म्हणता? हुडवा. हो, कोणी हुडवा कोणी हुडगा, भाषेत फरक असतो. त्या हुडव्यामधून आगे गोरख जागे, गो नाम गाय, रख नाम शेण किंवा थापलेली गौरी. गोरख हा शब्द 2 गोष्टी करता वापरला जातो. दह्याचं ताक केल्यावर सुद्धा बाया म्हणतात माय लात लागू देऊ नका. ते आता रईच राहिली नाही. आता बटन दाबले की झालं ताक. हो, गर रई फिरायची, त्या रईनं झोप लागायची माणसाला. हो, जुन्या मावल्या मडक्यात रई लावायच्या. मडकं फुटायचं नाही 5-5 वर्ष. आमच्या भाऊजाईला आमच्या आईनं म्हणे बाई रई लाव माय. मला आई राहू दे ना, तर तिला शिकू दे ना म्हणे. बाबा तिनं 15 लिटराचा माठ एका रट्यात फोडला हो. सगळ्या घरानं दही. आणि आमची आई म्हणे बाई सगळ्या घरात दही. मला घेणं रई. हो, सुनाच्या हातची रई. जुन्या बाया साहेब 120च्या स्पीडनं जाता फिरवायच्या. सारंग बाबा 120च्या स्पीडनं जाता फिरवायच्या आणि तेवढ्या फिरत्या जात्यात काही वर्ण टाकायचा पता लागायचा नाही. आताच्या पुरीला मी मायच्यान भाऊ तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एका बाईला एक दाणी देतो. फक्त मी म्हणन त्या पोरीनं 120च्या फिरणाऱ्या जात्यात वर्ण टाकून दाखवायचं. तिनं काय 120च्या फिरलेल्या जात्यात वर्ण टाकलं की तिच्या मनगटाचा तुकडा उद्या गळ्यात हात. हो, जुनी बाई गपकन शरीर मांडायची, 30 किलो जात्याची बाळू घर फिरवायची. आता 25 वर्षापूर्वी मला दळण मनक्यात गॅप पडला. मनक्यात गॅप तुया अवघड खेळ झाला सगळा. ऐका महाराज,
3.5 पदातलं एक तत्व ज्ञानोबरांनी गुरु तत्वाला दिलं आणि 2.5 पद राहिली. कुळे पावन कृष्ण नामे. आणि मग कुठून आलंय तर सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. आणि मग मच्छिंद्रानं आपल्या जवळचं तत्वज्ञान द्रुमी नारायणाचा जन्म हा हुडक्यातून झाला. आणि मग त्यांना आगे आगे गोरख जागे, आगे आगे गोरख जागे. मग गोरखनाथाला जवळ बोलवलं. मग गोरखनाथाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग ज्ञानोबरांनी सांगितलं महादेवाचं तत्वज्ञान गोरक्षाला मिळालं आणि गोरक्षाचं तत्वज्ञान कुणाला? मच्छिंद्राने बोध